So today we are going to start with OOPS concept. So OOPS stands for Object Oriented Programming System. ठीक आहे. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सगळ्यात पहिली ते आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ठीक आहे. सो लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ अ क्लास. ठीक आहे. एक नॉर्मल विद्यार्थ्यांचा क्लास आहे. अरे यार, पण नाही ते नावा कन्फ्लिक्ट होतील. थांबा. चलो मोबाईल एक. जस्ट फॉर सेक मोबाईल. आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत. ठीक आहे. सगळ्यांचे मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. त्यामध्ये वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आहेत. सगळ्यांचा कॅमेरा वेगळा आहे, सगळ्यांची बॅटरी वेगळी असेल. त्याच्यानंतर डिस्प्ले टाईप वेगळा असेल, म्हणजे कोणाचं एलईडी आहे, कोणाचं नॉर्मल एलसीडी आहे, कोणाचं अॅमोलेड आहे, कोणाचं सुपर अॅमोलेड आहे. राईट. त्याच्यानंतर बॅटरी, आयफोन असेल तर बॅटरी कमी, अँड्रॉइड वगैरेचं. परत चार्जिंगची स्पीड, कोणाची 18 वॉट, कोणाची 60 वॉट, कोणाची 120 वॉट. त्याच्यानंतर काय असू शकतं मोबाईलचं वेगळं, चार्जिंग पोर्ट, कोणाचं टाईप सी आहे, कोणाचं मायक्रो युएसबी असेल, जुना मोबाईल असेल तर इन केस. कोणाचं जर आयफोन असेल तर लाइटनिंग पोर्ट असेल. त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहे. लेटेस्ट कॅमेरा, कोणाचा 32, कोणाचा 64, कोणाचा 120, कोणाचा 100, कोणाचा 50, कोणाचा 40, वॉट एव्हर. खूप प्रकार आहेत, खूप. पण ऍट दी एंड हे सगळे आहेत एक स्पेसिफिक टाईपचे, ज्याला बोलतात मोबाईल. ठीक आहे, किंवा स्मार्टफोन. मी मोबाईल बोलतो, जरा बोलायला पण सोपं आहे. ठीक आहे. सो ऍट दी एंड सगळे मोबाईलच आहेत. स्पेसिफिकेशन वेगळे वेगळे असतील, दॅट डझंट मॅटर, पण सगळे ऑब्जेक्टच आहेत. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल समजा आपण जर घेतलं. ड्यू. आवाज येतोय माझा? येस सर. ओके ओके. हा, ते माझा जरा माईकचा काही इश्यू झाला होता. ठीक आहे. मी कुठपर्यंत आलो? आय गेस क्लास पर्यंत आलो होतो. राईट. समजा एक क्लास आहे, नॉर्मल छोट्या मुलांचा क्लास. तिथे स्टुडंट्स असतील. ठीक आहे. आता स्टुडंट्सचं कसं नाव असू शकतं, त्यांचा ऍड्रेस असू शकतो वेगवेगळा. परत रोल नंबर, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर काय असू शकतं, क्लास. ठीक आहे. मी एका क्लासचं बोलतोय तर, किंवा आपण इथे स्कूल बघू शकतो. स्कूल घेतलं तर आपण इथे क्लास पण लिहू शकतो. सो लेट अस से की या 5 फील्ड आहेत किंवा 5 प्रॉपर्टीज एका स्टुडंटच्या. तर होऊ शकतं की सगळ्या स्टुडंटचं नाव वेगळे, ऍड्रेस वेगळे, रोल नंबर वेगळा, कॉन्टॅक्ट वेगळा, क्लास वेगळा, बट ऍट दी एंड सगळे काय आहे, स्टुडंट्सच आहेत. ठीक आहे. म्हणजे ते एका टाईप मध्ये मोडतात. जसं की मोबाईल मध्ये आपण बघितलेलं की वेगवेगळे स्पेसिफिकेशन, पण ऍट दी एंड आहे काय, मोबाईलच आहेत. तसंच एका स्कूलमध्ये स्टुडंट्स काय आहे, एका टाईपचे, म्हणजे स्टुडंट लेटेस्ट एक टाईप आहे. त्या टाईप मध्ये आपण मल्टिपल त्याचे इन्स्टन्स बनवतो. इन्स्टन्स म्हणजे काय, लेटेस्ट से आपण डिझाईन केली एखादी गोष्ट. ठीक आहे. किंवा आपण एखादा प्रोजेक्ट बनवला लेटेस्ट से, आणि आपण तोच प्रोजेक्ट 10 सिस्टीम मध्ये इन्स्टॉल केला. म्हणजे आपण काय केलं, त्या प्रोजेक्टचे 10 इन्स्टन्सेस बनवलेत. म्हणजे इन शॉर्ट कॉपी पेस्ट. ठीक आहे. आणि प्रत्येक इन्स्टन्स वेगवेगळा रन करू शकतो. जर आपण एक सेम प्रोजेक्ट रन केला, लेटेस्ट से एखादा गेम बनवलाय आपण. ठीक आहे. ते गेम तो गेम आपण 5 सिस्टीम मध्ये इन्स्टॉल केला. 5 लोक त्याला खेळणार आहेत आता. तर ते लोक खेळतील त्यांच्या त्यांच्या सेपरेटली, म्हणजे त्यांच्या लेवलवरती खेळतील ते. मे बी त्याच्यामध्ये जर लेवल असतील तर एखादा मे बी लेवल 1 वर असेल, कोणी लेवल 2 वर असेल, लेवल 3 वर असेल. म्हणजे काय, तर सेपरेट इन्स्टन्स सेपरेटली इंडिव्हिज्युअली वर्क करतो. म्हणजे तसं आपण बोलतो इन्स्टन्स. इन्स्टन्स म्हणजे काय, कॉपी पेस्टच एका प्रकारे, फक्त प्रत्येक इन्स्टन्स इंडिव्हिज्युअली वर्क करू शकतो. तसंच स्टुडंट काय आहे, एक इन्स्टन्स आहे. ठीक आहे.
आणि तसे मल्टिपल इन्स्टान्सेस असतील एका स्कूलमध्ये स्टुडंट टाईपचे, ज्यांचे नाव, रोल नंबर, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट वगैरे 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 ते वेगळं असू शकतात. म्हणजे इच इन्स्टन्स कॅन रन इंडिव्हिज्युअली ऑन देअर ओन. ठीक आहे, त्यांना असं काही गरजेचं नाही की एकमेकांसोबतच चालायचंय किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे सारखं सारखीच करायची आहे. ठीक आहे, इंडिव्हिज्युअली सगळे काम करतात. मोबाईलचं पण सेमच आहे. मोबाईलचा पण आपण जर विचार केला तर आहे, जरी समजा लेटेस्ट सॅमसंगचा जरी मोबाईल सगळ्यांकडे, पण सगळे मोबाईल इंडिव्हिज्युअली वर्क करू शकतात. तसंच आहे क्लास अँड ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये, की प्रत्येक गोष्ट एक ऑब्जेक्ट आहे आणि प्रत्येक ऑब्जेक्ट इंडिव्हिज्युअली काम करू शकतो. लेटेस्ट मी असं इमॅजिन करतो की आपण सगळे ऑब्जेक्ट आहोत, ह्युमन्स, अँड ऑल ह्युमन्स कॅन वर्क इंडिव्हिज्युअली. असं काही गरजेचं नाही की सगळ्यांना हँडल करणार काहीतरी एक सेंट्रलाइज सिस्टीम आहे किंवा काय. राईट, ऑल ऑफ अस कॅन वर्क ऑन आवर ओन. तर आपण सगळे काय झालो, ऑब्जेक्ट झालो. हे सगळे मोबाईल्स काय झाले, एक ऑब्जेक्ट झाले. स्टुडंट्स एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, लेटेस्ट से आपण पाठीवरची बॅग जरी बघितली, कोणाची लॅपटॉप बॅग आहे, कोणाची ट्रॅव्हलिंग बॅग आहे, कोणाची दुसरी काही बॅग असेल, लेटेस्ट स्कूल बॅग आहे. पर्पज सगळ्यांचं वेगळं असलं तरी पण आहे ते एकाच टाईप मध्ये, अँड दॅट इज बॅग. म्हणजे ते बॅगचे ऑब्जेक्ट झाले सगळे. ठीक आहे, ऑब्जेक्ट समजला असेल. ऑब्जेक्ट काय आहे तर इन्स्टन्स आहे. कशाचे इन्स्टन्सेस आहेत तर त्याच्या टाईपचे, आणि त्या टाईपला बोलतात क्लास. जसं की इफ यू टॉक अबाउट मोबाईल, मोबाईल इज अ क्लास, आणि प्रत्येकाच्या स्मार्टफोन इज ऑब्जेक्ट्स. ह्युमन्स इज अ क्लास, आणि ह्युमन्स मध्ये पण प्रकार पडतात. म्हणजे लेट से इफ आय गो टू लेट से एम्प्लॉई, एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहे लेट से, तर एम्प्लॉई इज अ क्लास. पण एम्प्लॉई मध्ये पण एखादा एम्प्लॉय असा असतो जो की खूप मोठ्या पोस्टवर आहे, लेट से सीईओ, सीटीओ, वॉट एव्हर. आणि दुसरा एम्प्लॉय शकतो त्या सेम कंपनीमध्ये जो एकदम मिड लेवलला काम करतो, जसं की टेक लीड. एखादा शकतो जो एकदम बेस लेवलला काम करतो, जसं की नॉर्मल एम्प्लॉई, डेव्हलपर. ठीक आहे, किंवा मग त्याच्या खालचा जर आपण विचार केला तर पिऊन, आणि लेट असे तो हेल्पिंग बॉय, जो काय असतो तो, पण ऍट द एंड आहे तो त्याच कंपनीचा एम्प्लॉई. ठीक आहे, सो इवन इफ यू टॉक अबाउट एम्प्लॉई, एम्प्लॉई इज अ टाईप, आणि त्या टाईप मध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपल्याकडे आहेत, जे की आपण म्हणजे काय बोलू शकतो त्याला, डिस्टिंक्टिव्हली बघू शकतो, बेस्ड ऑन देअर रँकिंग, बेस्ड ऑन देअर ग्रेड्स अँड ऑल. बट ठीक आहे, चला जास्त कॉम्प्लिकेट नाही करायचं. टाईप आहे क्लास, आणि इन्स्टन्स आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला, जसं की कार, बाईक. हे झाले दोन टाइप्स. प्रत्येक टाइप मध्ये वेगवेगळे इन्स्टन्सेस आपण बनवू शकतो. आपण बाईकचे आपण रोज इन्स्टन्स बनवत बघतो. बाईकमध्ये बाईकमध्ये पण ऍक्च्युअल टाइप्स आहेत, पण लेटेस्ट टॉक अबाउट मोटरसायकल्स. अगेन, कंपनी वेगवेगळी आहे. खूप साऱ्या कंपन्या आहेत. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या कंपन्या असल्या काय माहिती. मोठ्या मोठ्या कंपन्या जर आपण बोललो तर कावासाकी आहे. त्याच्यानंतर डुकाटी, एक बीएमडब्ल्यू पण आता बाईक काढते. ठीक आहे, तर खूप साऱ्या कंपनी आहेत. त्या कंपनीमध्ये पण स्पेसिफिकेशन प्रत्येकाचे वेगवेगळे असेल. ठीक आहे, सो ऍट दी एंड सगळ्या बाईक्स आहेत. म्हणजे ते एका टाईप मध्ये मोडतात, अँड दॅट टाईप इज अ क्लास. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल बाईक इज अन ऑब्जेक्ट, इज अन इन्स्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर टाईप. ठीक आहे, आता मला एक सांगा पहिले, तर तुम्हाला हे क्लास आणि ऑब्जेक्ट जे मी बोललो, बट ठीक आहे, क्लास ऑब्जेक्ट कॅन्सल करा. टाईप आणि इन्स्टन्स ह्या दोन गोष्टी समजल्या, की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी एक टाईप असतो, आणि ती ऍक्च्युअल गोष्ट असते त्याचा पर्टिक्युलर इन्स्टन्स. हे समजलं? Yes, अच्छा. sir. अच्छा, चला Yes, एक sir. तुम्हाला दुसरा अजून एक्झाम्पल देतो. तुम्ही सरकारी घर बघितलेत का कधी? कॉलनी, सरकारी कॉलनी एखादी, किंवा एखादी बिल्डिंग. Yes, sir. तिथे कसं होतं, ते लोक जास्त डोकं नाही लावत. काय करतात, एक मॅप बनवतात घराचा, एकच नक्षा बनवतात, आणि सगळ्यांची घरं सेमच असतात. भिंती सेम, रूम्स सेम, कधी कधी कलर पण सेम, फरशा पण सेम असू शकतं ना. तर तो जो मॅप आहे, तो आहे आपला टाईप. ठीक आहे, आपल्याला त्या टाईपची घरं बनवायची आहेत. आणि इच इंडिव्हिज्युअल हाऊस जो ते जिथे बनवतात
इज अन इन्स्टन्स ऑफ दॅट टाईप. म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर टाईपचा इन्स्टन्स आहे ते. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल इन्स्टन्स मध्ये लोक राहतात आणि तो सेपरेटली रन करू शकतात ते. राईट. तर आपण एक क्लास बनवतो सगळ्यात पहिले, आणि त्या क्लासवर बेस्ड आपण इन्स्टन्स क्रिएट करतो. ठीक आहे. त्या इन्स्टन्सचा कदाचित टाईप वेगळा असू शकतो. टाईप इन द सेन्स नॉट ऍक्च्युअली टाईप. टाईप म्हणजे मी क्लास बद्दल नाही बोलत आहे. कंपनी वेगळी किंवा स्पेसिफिकेशन वेगळ्या, पण ऍक्च्युली सगळं आहे त्याच पर्टिक्युलर टाईपचे इन्स्टन्स. तर आतापर्यंत आपण जे टाईप आणि इन्स्टन्स बद्दल बोलत होतो, द टाईप इज कॉल्ड क्लास आणि इन्स्टन्स इज कॉल्ड अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये लेट अस से दिस इज अ क्लास, आणि याच्या अंडर जे पण असतील सॅमसंग, त्याच्यानंतर आयफोन, त्याच्यानंतर खूप सारे टाईपचे ओप्पो, रिअलमी, विवो, कुठले आहेत रे अजून, वन प्लस पण आहे, हेच माझं विसरलो. त्यानंतर ठीक आहे वॉट एव्हर. तर हे सगळे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. ठीक आहे. इथून खाली सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. इथे पण स्कूल इज अ टाईप, स्टुडंट्स इज ऑल्सो अ टाईप, ऑर एल्स क्लास. आणि हे जे आहे सगळे नेम ऍड्रेस प्रॉपर्टी असे काय झालं, त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. ठीक आहे. आणि आता स्टुडंटचे समजा मला ऑब्जेक्ट जर सांगायचे झालेत, तर त्याचे ऑब्जेक्ट कोण असतील, रमेश, सुरेश, त्याच्यानंतर म्हणजे जे पण स्टुडंट्स आहेत, मी असं रमेश सुरेश असं नॉर्मल सांगतोय, हे सगळे असतील स्टुडंट्स. ठीक आहे. आणि हे सगळे, यांना आपण काय बोलू शकतो, इन्स्टन्स ऑफ स्टुडंट क्लास विच इज ऑब्जेक्ट. ठीक आहे. रमेश इज अन ऑब्जेक्ट, सुरेश इज अन ऑब्जेक्ट. जे कोणी मुलं असतील एखाद्या स्कूलमध्ये शिकणारे, प्रत्येक का म्हणजे मुलगा मुलगा मुलगी तसं काय नाही, सगळे स्टुडंट्स म्हणजे स्टुडंट्स, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर. ठीक. हे सगळे असतील आपल्या स्टुडंट्स क्लासचे ऑब्जेक्ट. ओके. सो लेट अस बी मोर टेक्निकल आता थोडस. तर क्लास काय आहे, सगळ्यात पहिले तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये दोन महत्वाचे टॉपिक्स असतात, एक क्लास आणि एक ऑब्जेक्ट. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, त्याच्याशिवाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. पॉईंट नंबर वन इज क्लास. व्हॉट इज अ क्लास, पहिली गोष्ट. मल्टिपल डेफिनेशन त्याच्या. ठीक आहे. क्लास इज एक्स्ट्रीम टेक्निकल जर डेफिनेशन आपण सांगितली तर ब्लू प्रिंट ऑफ अ रिअल वर्ल्ड एक्झाम, रिअल वर्ल्ड इन्स्टन्स किंवा ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्लास इट इज अ ब्लू प्रिंट, लगेच समजणार नाही, ऑफ अ रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट म्हणजे लेट अस से अ टीव्ही, अ शू, अ सोफा, अजून काय दिसतं घरात, फॅन. ठीक आहे. हे सगळे रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स आहेत. त्यांचं सगळ्यांचं ब्लूप्रिंट इज अ क्लास. म्हणजे बघा, आता मला टीव्ही जरी बनवायची झाली तर टीव्हीचं आधी काहीतरी त्यांनी एक स्पेसिफिक डिझाईन बनवलेलं असेल, त्याची इंजिनिअरिंग केली असेल, त्याचं चिप बनवलेलं असेल, मदरबोर्ड आपण जे आहेत त्याच्या स्पीकर्स त्यांनी सगळं डिसाईड केलं असेल. ऑल दॅट थिंग कम्स अंडर दिस ब्लूप्रिंट, आणि ही ब्लूप्रिंट म्हणजे आपला क्लास. आता ह्या पर्टिक्युलर ब्लूप्रिंटवर जेवढेही ऑब्जेक्ट्स बनतील ते असतील ऑब्जेक्ट्स. आय मीन जेवढ्या पण टीव्या बनतील, वॉट एव्हर, ते सगळे असतील आपले ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ही झाली एक एक्स्ट्रीमली टेक्निकल डेफिनेशन. ब्लू प्रिंटला तुम्ही असं पण समजू शकता की जर एखादं घर बनवायचं मला, तर त्या घराचा आपण आधी नक्षा बनवतो, मॅप बनवतो, दॅट मॅप इज दिस ब्लू प्रिंट. पिक्चर तुम्ही ऐकलं असेल की एखादी बँक लुटायची तर त्या बँकचं ब्लू प्रिंट आधी आपण ऍक्च्युली ते चोर वगैरे काढतात, आणि त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर ब्लू प्रिंट वर ते काम करतात, म्हणजे कुठून रस्ता काढायचा अँड ऑल. ओके. नेक्स्ट इज, आता मी आतापर्यंत बोललो की हे टाईप आहे, हा पण टाईप आहे, मोबाईल पण एक टाईपच आहे. सो इट इज ऍक्च्युली अ युजर डिफाइंड डेटा टाईप. त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज वगैरे असेल तर ते आपण डिसाईड करू शकतो. जसं की लेटेस्ट एक ऑब्जेक्ट बनवायचा आपल्याला. सो
आय एम नॉट टॉकिंग अबाउट क्लास अँड ऑब्जेक्ट, आय एम टॉकिंग अबाउट नॉर्मल जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट, की व्हॅल्यू पेअर वाला. त्यात कसं असतं, एक समजा मी लेटेस्ट एक पर्सन नावाचा ऑब्जेक्ट बनवला, लेट पर्सन. ठीक आहे, आय एम टॉकिंग अबाउट नॉर्मल वन. इथे कसं नेम, ठीक आहे, गणेश. त्याच्यानंतर एज असेल गणेश सरांचे काहीतरी, वॉट एव्हर, आय डोंट नो. त्याच्यानंतर ऍड्रेस असेल काहीतरी. अरे, ठीक आहे, एक काहीतरी ऍड्रेस असेल आणि बाकीच्या गोष्टी समजा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज बघा, नेम, एज, ऍड्रेस असं. तर क्लासमध्ये पण आपण प्रॉपर्टीज घेऊ शकतो आणि आपण डिसाईड करू शकतो की ह्याच पर्टिक्युलर प्रॉपर्टीजवर काहीतरी झालं पाहिजे. ठीक आहे, ते काहीतरी झालं पाहिजे म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट बनला पाहिजे. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकली पण बघू क्लास आणि ऑब्जेक्ट. पण ॲज ऑफ नाऊ आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, तर पहिली गोष्ट तर क्लास काय असतो, जे की आपण इथे थोडंसं बघितलेलं की इट इज अ ब्लू प्रिंट ऑफ अ रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट आणि इट्स अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ठीक आहे. अदर दॅन दॅट, आपल्याला जे समजून घ्यायचं आहे ते आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतो की त्याच पर्टिक्युलर क्लासवर बनलेला एक रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट किंवा त्याच पर्टिक्युलर ब्लू प्रिंटचा इन्स्टन्स. ठीक आहे, जसं की आपण खूप आहे एक्झाम्पल घेतलेले, जसं की लेटेस्ट आपण सरकारी घराबद्दल बोललो की एक नक्षा बनला, त्याचे मल्टिपल घर ते बनवतात आणि ते इच इंडिव्हिज्युअल घर इज अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो व्हॉट इज अन ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट इज an instance of a class. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय आहे, क्लासचा इन्स्टन्स. क्लास काय आहे, एक ब्लूप्रिंट. म्हणजे काय, इन शॉर्ट एका ब्लूप्रिंटचा इन्स्टन्स इज अन ऑब्जेक्ट. ठीक आहे. इथपर्यंत जरा जर आयडिया लागते का क्लास आणि ऑब्जेक्टची? आपण प्रॅक्टिकल बघितल्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअरच होईल. पण थोडं थोडं समजते की क्लास काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे. Yes, sir. Yes. दोन तीनच आवाज आहे, बाकीच्या समजलं नाही का? समजलं सर. ओके. समजलं सर. ओके, ठीक आहे, Yes, sir. बहुतेक सगळ्यांना समजलं असेल कदाचित. ठीक आहे, cool. क्लास समजलं, ऑब्जेक्ट समजलं. आता आपण त्याचं थोडंसं सिंटॅक्स बघू. सिंटॅक्स, सी आता आपण आतापर्यंत जे केलं ना, नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेरेशन, नॉर्मल स्टेटमेंट्स, नॉर्मल सगळं आपण आतापर्यंत आपण नॉर्मलच केलेले. दिस इज नॉट गोइंग टू बी ॲज नॉर्मल ॲज दॅट. थोडंसं इथे सिंटॅक्स वगैरे मध्ये चेंज असेल अँड काही गोष्टी बिहाइंड द सीन्स चालतात इफ यू राईट अ लाईन ऑफ कोड. ठीक आहे, तर आपण ते इन डेप्थ बघू की म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी चालत असेल तर ते काय चालतंय. ठीक आहे. सो लेट अस से सिंटॅक्स टू क्रिएट अ क्लास. सगळ्यात पहिले सिंटॅक्स असेल क्लासचा. आय एम सॉरी. ठीक है, तो क्लास सिंटॅक्स. तो क्लास, क्लास नेम, पॅरेंथेसिस. क्लास मध्ये मोस्टली दोन गोष्टी असतात. विल टॉक अबाउट इट. आता फक्त नाव समजून घ्या. डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स. क्लासमध्ये दोन गोष्टी असतात, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन. बस ह्या दोन गोष्टी आपण जर प्रॉपरली यूज केल्या तर आपला क्लास प्रॉपरली बनू शकतो. सो डेटा मेंबर इज नथिंग बट व्हेरिएबल्स. मेंबर फंक्शन इज नथिंग बट फंक्शन्स. पण हे व्हेरिएबल असतील फक्त या क्लास पुरते आणि फंक्शन्स असतील या क्लास पुरते. म्हणजे या क्लासची प्रॉपर्टी येते. आय एम सॉरी.
ठीक आहे. तर याला आपण काय बोलतो, प्रॉपर्टीज ऑफ क्लास. मोस्टली आपण जेव्हा प्रॉपर्टी बद्दल बोलतो ते ह्या दोनच गोष्टी आहेत. सो देर इज नथिंग एल्स इन द क्लास. ठीक आहे. तर त्या कशा करायच्या, तर डेटा मेंबर्स साठी आपण नॉर्मल जसं व्हेरिएबल डिक्लेअर करतो तसंच आहे. इथे काही वेगळं नाही. जसं की इथे लेट वगैरे टाकायची गरज नाही पाहिजे. ठीक आहे. सो नेम ऑफ टाइप स्ट्रिंग, लेट म्हणजे सी की टाइपस्क्रिप्ट मध्ये कसं करतात, जस्ट यूज टू जावा. ठीक आहे. एज असेल ऑफ टाइप नंबर, विल टॉक अबाउट इट. त्यानंतर ऍड्रेस ऑफ टाइप एडीडी आर इज ना, ऑफ टाइप स्ट्रिंग अगेन, कॉन्टॅक्ट ऑफ टाइप नंबर. सो हे असतात आपले डेटा मेंबर्स. आणि मेंबर फंक्शन्स काय, तर प्रिंट डेटा, एक फंक्शन डेटा से तो काय करतो, तर कन्सोल डॉट लॉग करतो समथिंग. समथिंग काय आहे तुम्हाला सांगतो मी आता. ठीक आहे. ठीक आहे. तर तो काहीतरी प्रिंट करतो, प्रिंट डेटा. म्हणजे हेच प्रिंट करणार तो, नेम एज कॉन्टॅक्ट ऍड्रेस वगैरे. ठीक आहे. तर जस्ट फॉर एक्झाम्पल आपण बोलत होतो की डेटा मेंबर असे दिसतात, मेंबर फंक्शन असे दिसतात. इथे यू कॅन ऑल्सो हॅव रिटर्न टाइप ऑफ दिस पर्टिक्युलर फंक्शन. हा तर रिटर्न करत नाही, जसे तो अनडिफाईन्ड रिटर्न करत असेल. आय एम जस्ट अज्युमिंग. ठीक आहे. तर एक क्लास बनतो दोन गोष्टीने. एक असतो डेटा मेंबर्स, दुसरा असतो मेंबर फंक्शन. डेटा मेंबर इज नथिंग बट व्हेरिएबल, मेंबर फंक्शन इज नथिंग बट नॉर्मल फंक्शन्स. त्याच्यानंतर डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल्स म्हणजे आपण असं डिक्लेअर करतो, मेंबर फंक्शनला आपण नॉर्मल जसे फंक्शन डिक्लेअर करतो तसे करतो. सो दिस इज सिंटॅक्स ऑफ अ क्लास. ऍक्च्युली सिंटॅक्स मध्ये आपण नॉर्मल असे नाव वगैरे नाही घ्यायला पाहिजे. सिंटॅक्स इज प्युअर सिंटॅक्स, म्हणजे असं क्लास, क्लास नेम म्हणजे आर्बिट्री नाव काहीतरी असतात, ते रिअल नाव नसतात कधीच. ठीक आहे. मेंबर फंक्शन आपण घेतलं, सो दिस इज अ सिंटॅक्स ऑफ क्लास. देन विल टॉक अबाउट सिंटॅक्स ऑफ अन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागतो. जसं की आपण जर आता घराचा नक्षा बनवला तर ते घर आपल्याला क्रिएट करावं लागतं, राईट. तसंच आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो विथ द हेल्प ऑफ क्लास. तर कसं करणार, इथे असणार लेटस लेट, लेट मी थोडं घेतोय. त्याच्यानंतर असेल ऑब्जेक्ट नेम, जो ज्या नावाचा ऑब्जेक्ट आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर न्यू करून एक कीवर्ड आहे. ठीक आहे. यू कॅन नॉट चेंज द स्टायलिंग ऑफ, आय मीन नॉट स्टायलिंग, केसिंग ऑफ न्यू. इथे एन कॅपिटल नॉट पॉसिबल. ठीक आहे. जसं आपण लेटचं एल कॅपिटल करू शकत नाही, तसंच न्यूचं पण सगळं स्मॉल. न्यू आणि क्लासचं नाव आणि पॅरेंथेसिस. So this is a syntax to create, oh my god, syntax to create an object. इथे ऑब्जेक्ट नेम विल बी नेम ऑफ न्यू ऑब्जेक्ट जो आपण बनवतोय तो. हा क्लास नेम तोच क्लास नेम असेल ज्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा आहे. आणि या पॅरेंथेसिसचं एक स्पेशल महत्व आहे. ठीक आहे. आत्ताच कदाचित नाही समजणार ते, म्हणून मी तो टॉपिक पण आता लगेच सुरू ना करते. पण ऍज ऑफ नाऊ तुम्हाला रट्टा मारायचा रट्टा मारा, पण दिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू गाईज. ठीक आहे. हा क्लासचा सिंटॅक्स आणि ऑब्जेक्टचा सिंटॅक्स. ठीक आहे. तर लेट अस गो विथ एन एक्झाम्पल नाऊ. मोबाईलचा आपण एक्झाम्पल घेऊ. एकच मिनिट थांबा. ऑल राईट. ओके, सो विल गो विथ एन एक्झाम्पल. समजा मला एक मोबाईल नावाचा क्लास बनवायचा आहे. सो क्लास मोबाईल, मोबाईल.
ठीक आहे, नेक्स्ट. त्याच्यामध्ये असतील डेटा, मेंबर्स. मोबाईल मध्ये काय काय असू शकतं सांगा बरं. बोला. मोबाईल मध्ये काय असू शकतं? सर कॅमेरा, प्रोसेसर, रॅम, वाव. कॅमेरा, बॅटरी. प्रोसेसर, रॅम. लेट अस से रॅम इन जीबी आहे, लेट अस से, सो आय गिव इट एज अ नंबर. जर मी 4 बोलतोय तर 4 शुड बी. आता काय आलं मध्येच? दिस इज अ फ्री सॉफ्टवेअर यू कॅन डिस्ट्रीब्यूट. काय आलं मध्येच? ठीक आहे, ओके. काय फरक पडतो? हा. तर रॅम जर मी बोलतो 4 तर ते 4 GB असेल. अदर दॅन दॅट, स्क्रीन. बॅटरी. ओके, बॅट स्क्रीन ऑफ टाइप लेट अस स्ट्रिंग. बॅटरी. बॅटरी कशामध्ये घ्यावं यार? नंबर. नंबर मध्ये घेऊ आपण. मेमोरी सर. मेमरी. ही पण आपण नंबर मध्येच घेऊ. बदल आहे की आता जास्त मी किती वाढवलं तरी. ओके, लेट अस से मोबाईल काय करू शकतो? मोबाईल ऍक्च्युली खूप काय करू शकतो, पण आपण थोडकेच मोजकेच जरा घेऊ नावं. ओके, बोला. इमेज कॅप्चर करतो. कॉलिंग, फोटो कॅप्चरिंग, ओके. गेमिंग. गेमिंग करू जरा, आवडीचा विषय. ठीक आहे, इथे त्याचं लॉजिक असेल. लॉजिक फॉर गेमिंग. कॉलिंग, ज्यासाठी आपण ऍक्च्युअल मध्ये फोन घेत असतो, पण ते खूप कमी करतो. लॉजिक ऑफ कॉलिंग. त्याच्यानंतर शेअरिंग डिस्प्ले. अं, ठीक आहे, मला पिक्चर, ते काय बोलतो, फोटो काढायचं ते ठेवायचं आहे, ऍक्च्युली ते फंक्शन बनवायचं आहे. काय बोलू शकतो आपण त्याला? कॅप्चरिंग इमेज. ठीक आहे, तो लॉजिक टू कॅप्चर. अरे हे काय आलं? इमेज. ठीक आहे, त्याच्यानंतर प्ले सॉंग्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे आता. लॉजिक टू प्ले सॉंग्स, राईट? बदल आता. ठीक आहे. सो हे काही फंक्शन्स आहेत जो की मोबाईल ऑन अ रेग्युलर बेसिस करत असतो. ठीक आहे. बाकी मध्ये खूप गोष्टी, इन्स्टॉलिंग ऍप्लिकेशन, अनइन्स्टॉलिंग ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर आहेच बऱ्याच गोष्टी. चला ठीक आहे, लेट्स टॉक अबाउट इट. पण हा एक क्लास बनला तर मोबाईल नावाचा, त्याच्यामध्ये काही डेटा मेंबर्स आहेत आणि काही मेंबर फंक्शन्स आहेत. सो आय राईट इट हिअर. मेंबर फंक्शन्स. ठीक आहे, तर आपण एक क्लास बनवला. आता ह्याच्यानंतर आपण जर या मोबाईलचे ऑब्जेक्ट्स बनवलेत समजा, तर त्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये ह्या प्रॉपर्टीज असतील सगळ्या. म्हणजे तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विल बी हॅव्हिंग अ कॅमेरा, प्रोसेसर, अ रॅम, अ स्क्रीन, अ बॅटरी, अ मेमरी. सगळ्यांची व्हॅल्यू कॅन बी डिफरंट. असं काय जबरदस्ती नाही की सगळे सेम असायला पाहिजे, पण ह्याच गोष्टी असतील, याच्यापेक्षा कमीही नाही, याच्यापेक्षा जास्तही नाही. आणि तो ह्याच 4 गोष्टी करू शकेल फंक्शनॅलिटी वाईज. त्यात आपण गेम खेळू शकतो, कॉल करू शकतो, इमेज कॅप्चर करू शकतो, गाणे म्हणू शकतो. बाकी आपण त्यात काही करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण रिअल वर्ल्ड करायचा अजून प्रयत्न आहे, पूर्णपणे नाही केलेला आहे, कारण त्यात खूप गोष्टी आहेत. बट वी आर अज्युमिंग की आपण हा एक मोबाईल नावाचा क्लास बनवला आहे, त्याच्यामध्ये ह्या 4 गोष्टी आहेत, तर जेवढे पण ऑब्जेक्ट बनतील मॅक्स टू मॅक्स या 4 गोष्टी करू शकतील ते. अदर दॅन दॅट ती काहीच करू शकत नाही. समजलं इथपर्यंत? की क्लास आपण बनवलाय, आपण आता त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवू. तर लेट सॅमसंग S24 अल्ट्रा, वाव, इक्वल टू न्यू.
मोबाईल. आणि एक गोष्ट असते, मी तुम्हाला सांगतोच ती गोष्ट, दॅट इज कॉल्ड एज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, हा एक फंक्शन आहे एका प्रकारचा. आय टेल यू व्हॉट इज दिस. आणि ना एक अजून कीवर्ड आहे, दॅट इज कॉल्ड एज दिस कीवर्ड, ते पण मी सांगतो तुम्हाला. सो डोंट वरी. ठीक आहे. सो वी हॅव अ कन्स्ट्रक्टर अँड वी हॅव समथिंग कॉल्ड एज दिस कीवर्ड. तर हा कन्स्ट्रक्टर पण एक फंक्शन आहे. इट इज ऍक्च्युली अ स्पेशल फंक्शन. ठीक आहे. आणि याचे पण टाइप्स आहेत ऍक्च्युली. इफ अच्छा, काम करतो बिफोर क्रिएटिंग ऑब्जेक्ट तुम्हाला कन्स्ट्रक्टर काय सांगतो. कन्स्ट्रक्टर एक एक फंक्शन आहे ज्याचं नाव कन्स्ट्रक्टर असू शकतं. यू कॅन नॉट चेंज द नेम ऑफ अ कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. स्ट्रिक्टली तो कीवर्ड यूज करतो कन्स्ट्रक्टर नावाचा. ठीक आहे. आपण याच्या क्लासमध्ये मल्टिपल कन्स्ट्रक्टर घेऊ शकतो. पण बघा, जर हा पण सेम आहे आणि हा पण सेम आहे, तर दोन दोन घेतल्यापेक्षा एकच घ्यायचं असं कंपायलरचं म्हणणं असतं. तर आपण दोन कन्स्ट्रक्टर घेऊ शकतो, बट वी कॅन मेक अ स्मॉल डिफरन्स, दॅट इज टू चेंज द सिग्नेचर ऑफ अ फंक्शन. कदाचित हे खूप जास्त हेवी असेल. शॉर्टकट मध्ये सांगायचं झालं तर काहीतरी आपल्याला बदल करायचा असतो. आता आपण नावात तर बदल नाही करू शकत, कारण आपल्याकडे स्ट्रिक्टनेस आहे तेवढी की कन्स्ट्रक्टरचं नाव कन्स्ट्रक्टर असेल. तर आपण काय बदलू शकतो त्याच्या मध्ये, तर पॅरामीटर बदलू शकतो. तर मी इमॅजिन करतो की एक कॅमेरा नावाचा पॅरामीटर आहे, एक प्रोसेसर नावाचा पॅरामीटर आहे, एक रॅम नावाचा पॅरामीटर आहे, स्क्रीन नावाचा पॅरामीटर आहे. ओ माय गॉड. स्क्रीन, त्याच्यानंतर बॅटरी, त्याच्यानंतर मेमरी. ओ माय गॉड, मेमरी. ठीक आहे. सो आय एम सेइंग की मी हे पाच सात काहीतरी पॅरामीटर्स चा एक कन्स्ट्रक्टर बनवला. कन्स्ट्रक्टर बनवला म्हणजे एक फंक्शन बनवलं. जर मी ह्या नॉर्मल कन्स्ट्रक्टरला कॉल केलं तर प्रत्येकाची व्हॅल्यू एम्प्टी असेल. आय एम जस्ट सेइंग की प्रत्येकाची व्हॅल्यू एम्प्टी असेल. हा नंबर असल्यामुळे 0. बॅटरी पण एक नंबर आहे, तो 0 0. म्हणजे जर मी कुठलीच व्हॅल्यू पास नाही केली समजा त्या कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटरसाठी, तर आपल्याला सगळ्या नल गोष्टी भेटतील. नल बोलल्यापेक्षा एम्प्टी मिळतील. 0 एम्प्टी. ठीक आहे, एकदम इनिशियल सगळं जसं असतं, एकदम सगळं क्लिअर, इथे काहीच नाही टाकलेलं तसं. पण जर आपण एक कन्स्ट्रक्टर बनवला ज्याच्यामध्ये आपण पॅरामीटर पास करतोय, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर पॅरामीटर्सचा ऑब्जेक्ट मिळेल. कदाचित हे पण हेवी झालं असेल. तर एक मिनिट थांबा, मला टाईप करून घेऊ द्या. टाईप करता करता बोलणं जरा हार्ड आहे. अरे मेमरी टायर. हा. तर आपण जर एखाद्या कन्स्ट्रक्टरला ह्या गोष्टी पास केल्या पॅरामीटरच्या, तर त्या पॅरामीटरला आपल्याला ऑब्जेक्ट मिळेल. म्हणजे काय, तर जो कॅमेरा मी सांगितलं त्या त्या पर्टिक्युलर स्पेक्सचा कॅमेरा मला मिळेल. प्रोसेसर मी सांगितलं की जे वॉट एव्हर स्नॅपड्रॅगनचा असेल तर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2, तर तोच प्रोसेसर मला मिळेल. जर समजा मी आयफोन बद्दल बोलतोय तर लेटेस्ट से बायोनिक A17 वॉट एव्हर, आता मला नाही माहिती लेटेस्ट कुठला आहे, 16 17 आहे. पण त्या प्रोसेसरचा आपल्याला मोबाईल मिळेल. रॅम जर मी बोललो की 16 GB रॅम ठेवायची तर 16 GB रॅम येईल. स्क्रीन मी बोललो की AMOLED असायला पाहिजे, किंवा जर आयफोन बद्दल बोललो तर लिक्विड रेटिना डिस्प्ले. तसं काय असेल तर त्या स्क्रीनचा आपल्याला मोबाईल मिळेल. बॅटरी जर मी बोललो की 6000 वॉट ठेवायची, काय रे 6000 काय असतं ते, मिली अँपिअर काहीतरी असतं ना ते, MH ते. आणि मेमरी मी बोललो की 1 TB ठेवायचे, तर 1 TB मोबाईल मिळेल मला. तर इट डिपेंड्स की मी कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करतोय. आता हे कसं ठरवायचं कसं की कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. ठीक आहे, मी इथे बघा तुम्हाला बोललो होतो की ह्या पॅरांथेसिसचा काहीतरी स्पेशल रिझन आहे. अँड दॅट स्पेशल रिझन इज की तुम्हाला कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. जर मी एम्प्टी ठेवलंय सगळं, म्हणजे पॅरामीटर्स नाही ते काहीच, तर नॉर्मल एम्प्टी कन्स्ट्रक्टर कॉल होईल. म्हणजे काय, याला बोलतात डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरचे पण मी डेफिनेशन वगैरे सांगतो तुम्हाला, पण ऍज ऑफ नाऊ इथे मी ठेवून देतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर.
डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय असतो? कन्स्ट्रक्टर विथआउट एनी पॅरामीटर्स. ठीक आहे. आणि इथे पॅरामीटर्स आहेत बघा. आपलं नॉर्मल एक फंक्शन होता जिथे आपल्याकडे पॅरामीटर नव्हते, आपण त्याला सिंपल फंक्शन बोललो. आणि हा एक फंक्शन आहे जिथे पॅरामीटर्स आहेत. तर आपण ह्या कन्स्ट्रक्टरला काय बोलू शकतो? एक मिनिट थांबा. याला बोलू शकतो आपण पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. एक मिनिट. कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. सो दिस विल बी अवर parameterized constructor. This will be our default constructor. ठीक आहे. पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरला कसं कॉल करायचं? तर आपण जेव्हा इथे मोबाईलचा ऑब्जेक्ट बनवतोय, इथेच आपण सांगायचं की बाबा पहिली गोष्ट काय आहे? पहिला पॅरामीटर काय? तर कॅमेरा. कॅमेरा असेल, स्ट्रिंग मध्ये घेतलाय का मी? चल ठीक आहे. स्ट्रिंग तर स्ट्रिंग 120 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेसर कुठला असेल? प्रोसेसर असेल स्ट्रिंग मध्ये का प्रोसेसर? हा, स्ट्रिंग मध्ये असेल. अरे आपण इथे सांगू पण शकतो नाही का? कॅमेरा स्ट्रिंग प्रोसेसर. टायपस्क्रिप्ट असल्यामुळे खूप सारं आता आपल्याला नंबर गिंबर पण द्यायची गरज पडेल. बॅटरी बॅटरी नंबर आहे का आपला? नंबरच आहे बहुतेक. आणि मेमरी आय गेस इज अ नंबर ॲज वेल. ठीक आहे. तर तसेच आपल्याला पॅरामीटर पास करायचे. सो लेटस. यार हे खूप टाईप करायला घेऊन जाते. एक मिनिट थांबा. प्रोसेसर झालं नाही झालं अजून. लेटस से स्नॅप ड्रॅगन 8 Gen 2 वॉट. त्याच्यानंतर आय गेस रॅम आहे. रॅम इज अ नंबर. रॅम 16 GB. स्क्रीन आहे AMOLED. त्याच्यानंतर बॅटरी आहे 5000 mAh. त्याच्यानंतर स्क्रीनच्या नंतर बॅटरीज आहे ना? हा, बॅटरीज आहे. आणि मेमरी असेल लेटेस्ट आहे. मेमरी काय नंबर मध्ये का? 1 TB. आपण मेमरी जीबी मध्ये विचार करतोय, तर दिस शुड बी 1024 GB म्हणजे 1 TB. हे याचा अर्थ 1 TB. हा, मी एक काम करतो, याला नका स्ट्रिंगच घेतो, नाही तर समजणार नाही काय. गलत बटन दब रहा है. ठीक है. 1 TB टेराबाइट्स. ठीक है. सर टाइपो है। तो क्या हुआ? टाइपो हुआ किधर है। टाइप हुआ? बैटरी बैटरी को टाइप दिया बस। बैटरी को टाइप दिया है ये, और टाइप हुआ है नबनर। और कुछ? नो सर। ओके. तो ठीक है, पहला फिर हमने देखा है कि ये कैमरा होगा हमारा 120 पिक्सल का, प्रोसेसर होगा स्नैपड्रैगन सो एंड सो, रैम होगी हमारी 16 GB, स्क्रीन होगी हमारा एमोलेड वाला, उसके बाद बैटरी होगा कुछ। ठीक है. एंड देन मेमरी होगा कुछ. सो इन पॅरा मीन मराठी, तर या पॅरामीटर्सचा आपल्याला एक ऑब्जेक्ट क्रिएट होऊन मिळेल. ठीक आहे. लेट अस से मी एक परत ऑब्जेक्ट बनवतोय. लेट डमी मोबाईल. दिस इज अ डमी मोबाईल. आय डोंट नीड एनी ऑफ द पॅरामीटर्स, सो आय जस्ट क्रिएट दिस. म्हणजे त्यात सगळं असेल, कॅमेरा पण असेल, पण त्यात काय मेगापिक्सल नसतील, तो काम नाही करणार. प्रोसेसर असेल, रिकामा प्रोसेसर बंद पडलेला आहे. त्याच्यानंतर रॅम असेल पण एम्प्टी. स्क्रीन असेल, बंद पडलेली आहे, काम नाही करत. त्याच्यानंतर बॅटरी असेल, ती पण एकदम डल 0%. मेमरी असेल, ते पण एम्प्टी पूर्ण. ठीक आहे. ती असेल पण काय कामाचं नाही. ठीक आहे. सो इट डिपेंड्स की तुम्ही काय पॅरामीटर पास करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे स्ट्रिक्टनेस अशी आहे की जर पॅरामीटर पास करायचे, आता मी दोन कन्स्ट्रक्टर बनवलेत, एक विदाउट एनी पॅरामीटर ऍक्च्युली, आणि एक विथ ऑल द पॅरामीटर्स. जर कधी मला असं थोडंसं चेंज हवंय, म्हणजे काय, तर मला फक्त कॅमेरा, प्रोसेसर आणि रॅम या तीनच गोष्टीचा
म्हणजे या तीनच गोष्टी हव्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी न असल्या तरी चालतील. तर मला त्या पॅरामीटरचा एक कन्स्ट्रक्टर बनावं लागेल, म्हणजे एक नवीन कन्स्ट्रक्टर येईल इथे. कन्स्ट्रक्टर पॅरेंथेसिस मध्ये ह्या तीन गोष्टी असतील: कॅमेरा, प्रोसेसर, रॅम, पॅरेंथेसिस क्लोज. तर जेव्हा मी विदाउट एनी पॅरामीटर ऑब्जेक्ट बनवतोय, तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल. जर मी विथ 3 पॅरामीटर्स जर पास करून कॉल करतो, तर तो आता आपण जो नवीन बनवला होता विथ 3 पॅरामीटर वाला, त्याला कॉल जाईल. आणि जर मी सगळ्याच पॅरामीटरला पास केलं, तर या कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल. सो इट डिपेंड्स की तुम्ही किती पॅरामीटर पास करतात. ठीक आहे. ठीक आहे, तर आता कन्स्ट्रक्टर समजलं की एक फंक्शन आहे जो की ऑटोमॅटिकली कॉल होतो. कधी कॉल होतो? जेव्हा आपण ऑब्जेक्ट बनवतो. आणि डिसाईड कसं होईल की कुठलं कन्स्ट्रक्टर कॉल करायचं आहे? तर नंबर ऑफ पॅरामीटर वरून. ठीक आहे. सो आपण एम टी कन्स्ट्रक्टर बघितलाय किंवा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघितलाय, आणि आपण दुसरा बघितलाय पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. दिस कीवर्ड बद्दल आपण नंतर बोलू थोडंसं. ऍटलिस्ट आय गेस की तुम्हाला क्लास, कन्स्ट्रक्टर आणि ऑब्जेक्ट ह्या तीन गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे. इफ सो देन लेट अस गो टू. समजलंय का पक्का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, ओके sir. ओके 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 ओके, चलो. मल्टिपल कंस्ट्रक्टर इम्प्लीमेंटेशन आर नॉट अलाउड. अरे ठीक आहे. इट इज. कोणाचं काय आलं chat मध्ये? नो, यू कैन वेट. हैव टाइम. लेट मी जस्ट कॉपी दिस. टाइपस्क्रिप्टचा जरा मला डाउटफुल वाटतोय. ओके. मल्टिपल कंस्ट्रक्शन, सेमीकोलन एक्सपेक्टेड. ओके. सेमीकोलन इज देयर. दिस डॉट कॅमेरा. हे नको आहे कशाला. लेट मी जस्ट सी. यार एक ते टाइपस्क्रिप्ट. टाइपस्क्रिप्ट I'm used to some other language. Not here. No, this is not possible. Okay, multiple नाही पाहिजे ना भैया की. सुखी रहो. By the way, we can do that, okay? Just not memory. What's wrong with memory? String number. Okay, 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 okay. इथे नंबर पाहिजे का स्ट्रिंग पाहिजे रे बाबा? मेमरी आपण इथे स्ट्रिंग करायला पाहिजे. त्याला काहीच नको इथे. All right. Expected 6 arguments but got 0, but we can also have this constructor. Let me just check what is wrong here. ठीक है, let's go to Google. TypeScript. Constructor overloading. Can we do this? Can we do this? TypeScript allows you to declare overloads, but you can have one implementation, then that implementation must have a signature that is compatible with all the overloads in case. Uh, in this example, this can be easily done with an optional parameter. Then okay, okay. then तो क्या बोलते हैं ठीक है. Or two overloads with more general constructor as in. Let us see. So we have a class box. त्याच्यानंतर काय त्यात काही व्हॅल्यूज असतील. लेट अस एक्स वाय. ठीक आहे.
कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट इथे तर ठीक आहे. हा जावास्क्रिप्टचा कोड आहे. डोंट नीड दॅट. नो नथिंग. माझा ऑब्जेक्ट कुठे बनवला पण बाय द वे. लेट अस ट्राय टू क्रिएट एन ऑब्जेक्ट. ठीक आहे, cool. लेटेस्ट मध्ये दुसरं काय काय console log आहे का इथे? console.log ते start x ते start y ते start height and they start width. Let me just check if it works. Box to dot print. See, we are able to get it. एक मिनट एक कॉल आला है. Resume card. Okay, let us go back to our code. आणि we can actually have this. त्याचं असं म्हणणं आहे की you can have constructor but is incompatible, is not compatible with this implementation signature. Okay, cool. We can have. तर तुम्हाला मी सांगितलं का टाइप एलियास इंटरफेस वगैरे? आय गेस सांगितलेलं आहे राईट. Yes, sir. ओके. टाइप मोबाईल. Okay, give me a second. Actually, okay, so this must have a parameter mobile, which will be optional of type mobile. ठीक है, and this should be mobile dot camera. आता काय प्रॉब्लेम आला? Is possibly undefined, right? काय बोलते? ओके cool. जर असेल तर ठीक आहे, अदरवाइज कॅमेरा कुठला टाईपचा आहे? स्ट्रिंगच आहे ना? अदरवाइज नाही नाही, इथे हे येईल नाही का? मोबाईल कॅमेरा अदरवाइज तेच. आता हे खूप लंबा होणार आहे. बट ठीक आहे, नो ऑप्शन्स. मोबाईल डॉट प्रोसेसर, बट दिस इज ऑप्शनल. सो मोबाईल डॉट प्रोसेसर, अदरवाइज प्रोसेसर काय आहे? आय गेस स्ट्रिंगच आहे. थांबा एक मिनिट, कॉपी करू का मी? जरा कॉपी करा, जरा सोपं जाईल मला. पण जर ते RAM, अरे रे रे, हे प्रभू. हा, आम्ही कंट्रोल F कशाला दाबतो पण. RAM and at the end it should be a number. Screen. This should be screen. Screen चा टाइपच string आहे, so no issues. Battery. Battery is of type number, so शेवटी आपल्याला इथे नंबर द्यावा लागेल. 0 इथे multiple semicolons आले, that is not needed. And memory. Okay, so memory of type. Okay, cool. आता काय झालं ऍक्च्युली माहिती आहे का? दोन दोन कन्स्ट्रक्टर दिले आपण. सो ऍक्च्युली वी कॅन क्रिएट टू ऑब्जेक्ट्स. नॉर्मल पण बनवू शकतो आणि असा पण बनवू शकतो. आता ह्याला लागेल एक
ऑब्जेक्ट जसं की हा झाला ऑब्जेक्ट, याला काय हवं आता? expected zero arguments but got one. No, we can have actually one argument of type mobile. So let us create an object. थोडंसं फक्त ते सिंटॅक्स थोडासा चेंज आहे. सिंटॅक्स let mobile parameters of type mobile mobile type. ठीक है, and that is equal to, oh no, sorry, wait, we will do that. आणि इथे आपलं काही चुकतंय का? येस, चुकतंय आपलं इथे. That is mobile type. Okay, let us just see what's the issue. Object little may only specify known properties and 120 is not. Okay, so camera is 120 megapixel, processor is this, RAM is this, and then we have screen, not like this, and then we have, I guess, battery, and then we have storage, that is memory. ओके, सो आपण खूप अथक परिश्रमानंतर इथपर्यंत आलोय. And now our code is runnable. ठीक आहे. So what we will do is we'll create a function of name print values print data. आणि तो काय प्रिंट करेल तर this dot, not like this, print this dot. ओके, प्रिंट करायचं नाही का? So console.log is needed. This dot camera, this dot battery, this dot काय काय गोष्टी त्यात कॉल, अरे कॉलिंग नाही, कॉलिंग इज फंक्शन. This dot memory, this dot processor, this dot RAM, this dot काय उरलं का आता? स्क्रीन उरली असेल कदाचित. ठीक आहे. अँड आपण काय करू शकतो, आणि मोबाईल पॅरामीटर्स घेतले आपण. आपण मोबाईल पॅरामीटर याला पास करूयात, आणि त्याला ते घ्यावे लागतील. एक्सपेक्टेड झिरो आर्ग्युमेंट बट गॉट वन. वाय शुड इट complain? It's a parameter of type mobile or undefined. Mobile is a type constructor, and that should happen, right? We do have a constructor with one parameter, that is mobile. Hmm, let us see. ChatGPT करतात ते का? ChatGPT. TypeScript object creation, creating वाला दे दे. ठीक है, त्याला समजता नाही माझा कोड ऍक्च्युली काय आहे. So I'll paste my code there. Here is my code. चुकलं काय हे तर सगळं सांगते. Then apply error. कुठे apply error? Okay, so I am getting this error for the above code. Understanding the constructors. Sure, we can do that. Resolution का है? Use TypeScript optional parameters. Since TypeScript doesn't directly support traditional method overloading, you can define your constructor using optional parameters.
or provide default values to handle different scenarios. That is what we did. Ensure you're calling the constructor with the correct number of arguments. Yes, we are us using correct number of arguments. No argument uses default constructor, or alternatively, okay, by making mobile parameter optional, you can handling undefined values. Okay, we have done that. चल I'm शुरू केले already. Let us just confirm. Constructor बनवला आपण एक empty. अजून constructor बनवला with an optional parameter mobile. त्याच्यानंतर आपण हे बनवले याचं काही घेणं नाही आपल्याला. Otherwise, print data should not give an error. Okay. We have mobile parameters of all those types. Okay. And we have passed that. If I pass an empty parameter, it will not work. Hmm. I have done all these changes. Work spelling चुकते. But getting same error. Compare setting. Insert TypeScript version and compare the setting. कशाला करायचंय पण ते. Ensure that you are using TypeScript version that supports optional parameter. Also check your to ensure no conflict setting that. थांबा थांबा. Yes, config setting for optional. नाही काय रे constructor overloading. हे तर नॉर्मलच आहे. Subscription properties यात तसं काही दिलं नाही. Constructor overloading TypeScript constructor. अरे तो बाबा अच्छा एक काम करा. हे जर नाही चाललं ना त्याचा सिंटॅक्स हाच आहे. मे बी काहीतरी इश्यू असेल. I'll सर check the इथे issue. इफ वर्ड यूज केलाय त्यांनी. कुठं काय केलंय? इफ वर्ड यूज केलाय कुठे केलंय हा मला कन्स्ट्रक्टर मध्ये. इफ एल्स यूज केलाय. चीफल यूज केलंय. एक मिनिट थांबा. मी मिस केलं का मग वरती? डोंट थिंक यार कन्स्ट्रक्टर मध्ये इफ असतं. इफ मोबाईल ठीक आहे पण त्याचा काही चेंज नाही होणार. सी आय शो यू. हे बघा इफ जरी केलं मोबाईल तरी पण त्याला काही फरक पडणार नाही. सी नो. सो रिमूव्ह. का पण आपण इफला ऑलरेडी आय सॉरी इफला आपण ऑलरेडी हँडल केलं नाही का? सो ते घेईल बरोबर. प्रॉब्लेम इज विथ this is the problem. What if I go ahead with interface जरी केलं तरी पण सेम देणार आहे. सो ठीक आहे. I'll do it. As of now I'll copy this code and paste it in our daily. कुठे गेलं आपलं जे नोट्स आहे ते मी टाकून देतो सध्याच. नॉट दिस ChatGPT वाला बॅकएंड. आणि काय काय पेस्ट करायचं अजून मला. त्याच्यानंतर हे झालं मोबाईल टाईपचं. उप्स इथे सुरू होत आहे.
इटॅलिक अंडरलाईन, अंडरलाईन नको. व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. त्याच्यानंतर इथं असेल क्लास, मी कॉम करतो, कॉपीच करतो नाही का ते. इथे पण होतं नाही का काहीतरी साठी ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग सिंटॅक्स. सिंटॅक्स घेतलं आपण कोड. ठीक आहे, अँड दिस वॉज आवर एक्झाम्पल. मी सर्च करतो त्याच्यात काय चुकलेलं आहे. ठीक आहे, टिल देन तुम्ही एकदा हे सगळं आतापर्यंत आपण जे केलंय ते वाचून वगैरे घ्या, आणि काय डाऊट वगैरे असेल तर मला ग्रुपमध्ये विचारा. ठीक आहे. बरं, आजच्या सेशनमध्ये हे एक जर सोडलं समजा प्रॉब्लेम, तर बाकी काही इश्यू आहे का काही समजायला? बघा, क्लास मी समजा रिपीट करतो. क्लास इज अ टाईप, ऑब्जेक्ट इन्स्टन्स ऑफ दॅट टाईप. बस या दोन गोष्टी प्रॉपर समजून घ्या. त्याच्यानंतर समजण्यासारखी गोष्ट आहे कन्स्ट्रक्टर, जो की एक स्पेशल फंक्शन आहे, जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट करते वेळी कॉल करतो ऑटोमॅटिकली. आपण कन्स्ट्रक्टरला असं एक्सप्लिसिटली कॉल नाही करत. ठीक आहे, तो इम्प्लिसिटली कॉल होतो, म्हणजे ऑटोमॅटिक कॉल होतो. त्याच्यानंतर क्लासमध्ये काय गोष्टी असतात, तर दोन असतात, एक डेटा मेंबर, एक एक मेंबर फंक्शन. डेटा मेंबर म्हणजे व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शन म्हणजे आपले नॉर्मल फंक्शन्स. दिस कीवर्ड आपण अजून डिस्कस नाही केलं, दिस कीवर्ड आपण डिस्कस करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तात्पुरतं आपलं क्लास, ऑब्जेक्ट, कन्स्ट्रक्टर या तीन गोष्टी आहेत. ठीक आहे, या तीन गोष्टीमध्ये कोणाला काही इश्यू? स्टॉप रेकॉर्डिंग इफ वन इज